कारण की परिस्थितीमुळे मी पुढे जाऊ शकलो नाही. घरामध्ये कमवणारं कोण नव्हतं. मी कधी बॉडी बिल्डिंग फक्त बघायला जायचो. बरं वाटायचं, म्हणजे माझी पण इच्छा असायची की मी पण खेळू म्हणून, स्टेजवर जाऊ म्हणून, बॉडी बिल्डिंग करू. त्यांना नॉलेज नाही ना याच्याबद्दल. ते बोलले मला की अरे हे काय डब्बा खाऊन बॉडी बनवतो. प्रोफेशनली करायचं आहे आणि मला एक काहीतरी मोठं नाव कमवायचं आहे, म्हणजे जेणेकरून माझे आई वडील माझ्यावरती प्राऊड फील करतील. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे फिटनेस मंत्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज माझ्यासोबत सागर देसाई हा एक नवोदित बॉडी बिल्डर आहे. मिस्टर युनिवर्स, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये मागे कॉम्पिटिशन झाली होती बॉडी बिल्डिंगची स्पर्धा, तर त्याच्यामध्ये त्याने पार्टिसिपेट केलं होतं. तर त्याची एकंदरीत संपूर्ण जर्नी ही कशी होती, त्या स्टेजपर्यंत जाण्यापर्यंत कशी ती स्टोरी होती, ती आपण आज जाणून घेणार आहोत. सागर, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सागर, मला सर्वप्रथम सांग, तुझं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कंप्लीट झालं? माझं बालपण पाली गावामध्ये झालं. तिकडे माझं शिक्षण 7वीपर्यंत मी केलं. त्याच्यानंतर मग मी ठाण्यामध्ये आलो. बरोबर. तिकडे माझं कॉलेज वगैरे सगळं इकडे ठाण्यामध्ये झालं. आणि मग शिक्षण कितीपर्यंत झालं तुझं? 12वीपर्यंत झालं. कारण की परिस्थितीमुळे मी पुढे जाऊ शकलो नाही. घरामध्ये कमवणारं कोण नव्हतं, तर मला त्यामुळे, आणि माझ्या मागे पुढे माझे भाऊ बहीण आहेत, त्यांना सांभाळायचं, त्यामुळे मला सोडावं लागलं. पण सागर, आता तू ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये बऱ्याच स्पर्धा तू खेळायला आहे, पण बॉडी बिल्डिंग हा खूप खर्चिक गेम आहे. येस. मग ह्या खेळात तू आला कस काय? कारण तुला क्षेत्र बरेच होते, मग ह्या महागड्या खेळामध्ये तू आला कस काय? ॲक्च्युली मी पहिला एक सुरुवात केली ॲज अ ट्रेनर म्हणून काम करायची जिममध्ये. ओके. मी K11चा कोर्स केला होता 2012मध्ये. त्याच्यानंतर मी जॉईन केली. अरे वा. आणि या फील्डमध्ये मला आता जवळजवळ 10 वर्ष झाली. बराच मोठा एक्सपिरियन्स. तर त्याच्यानंतर मी एक 5-6 वर्ष असंच काम केलं. मी कधी बॉडी बिल्डिंग फक्त बघायला जायचो. बरं वाटायचं, म्हणजे माझी पण इच्छा असायची की मी पण खेळू म्हणून, स्टेजवर जाऊ म्हणून, बॉडी बिल्डिंग करू. तर त्याच्यानंतर मग असते पुढे मला हे असे मित्र वगैरे भेटायला लागले, जे बॉडी बिल्डिंग वगैरे करायचे. म्हणजे तू पण कर ना कम्प्लीट. तर मी विचार केला, ठीक आहे, बघूया, होते आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करायला सुरुवात केली. स्टार्टिंगला मी एक कमलाकर पाटील म्हणून ठाण्यातले आहेत, त्यांचे कॉम्पिटिशन आहे, हाईटची कॉम्पिटिशन आहे, ते खेळलो मी. ठाणेश्री ती खेळलो. पहिलाच एक्सपिरियन्स होता, फर्स्ट. ठीक आहे, तिकडे काय माझा प्लेस वगैरे काय लागला नाही, पण ठीक आहे, एक एक्सपिरियन्स आला, कॉन्फिडन्स वाढला थोडंसं स्टेजवरती गेल्यानंतर. नंतर 1 वर्षाचं ते कोविड आलं, ते मग तिथे गॅप आला. मग त्याच्यानंतर परत मी सुरुवात केली. ते मी वेटमध्ये सुरुवात केली कॉम्पिटिशनला. तर वेटमध्ये धर्मश्री म्हणून आहे, वाड्यामध्ये कॉम्पिटिशन होते, ती खेळलो मी. तिकडे पण जस्ट असंच माझं काय प्लेस वगैरे लागला नाही, पण ठीक आहे, एक्सपिरियन्स आला मला. वेटच्या कॉम्पिटिशन 75+ होतो मी, मोठ्या कॅटेगरीमध्ये गेलो होतो. तर असं आहे. आणि त्याच्यानंतर मग असती पुढचे कॉम्पिटिशन जे डिस्ट्रिक्ट लेवलचे होते ते खेळत गेलो. तर असती जसं जसं खेळत गेलो तसं बॉडी थोडी मॅच्युअर होत गेली, की चांगली बॉडी प्लेस. मग नंतर असती टॉप 6 मध्ये यायला लागलो असं आहे. तर मग असती मला प्लेसिंग लागायला लागले. मग मी जरा अजून कॉन्फिडन्स वाढला माझा, की नाही, मी खेळू शकतो अजून चांगल्या प्रकारे असं आहे. तर मग त्याच्यानंतर मग 2 वर्षानंतर मग मी मिस्टर युनिवर्स कॉम्पिटिशन इंटरनॅशनल लेवल, येस, इंटरनॅशनल खेळायला गेलो. मिस्टर इंडिया वगैरे नव्हतं खेळलो, पण डायरेक्ट मी हे महाराष्ट्रश्री वगैरे खेळलो होतो. आणि मग नंतर मग डायरेक्ट मी मिस्टर युनिवर्स खेळायला गेलो. सागर, तू आता एवढा मोठ्या स्टेज जाऊन पोहोचला, पण याच्या मागे पण तुला कोणाचा तरी सपोर्ट, म्हणजे गुरु वगैरे कोणीतरी असेल ना, चांगला गायडन्स करणार, तर कोण होतं तुला हे मार्गदर्शन करणार? एक अजिंक्य सर म्हणून होते, मीरा रोडला राहणारे, ते मला गाईड करायचे. आणि अजून 2 जण होते जे म्हणजे नॉर्मल माझे फ्रेंड होते, ते लोक पण, त्यांना पण थोडाफार नॉलेज होता, तर ते मला सांगायचे असं. तर आता कसं आहे, कोच हायर करायचा म्हणजे तेवढं हा खर्च आहे, खर्च वाढतो आपला. एकतर आपण स्वतः आपल्या बॉडीवरती पण तेवढा खर्च करायला लागतो, आणि घर पण बघायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मग मी तो एक
मी म्हणजे असा मोठा कोच हायर करायचा म्हणजे त्यासाठी तेवढी अमाऊंट पण लागणार आपल्याला, तर ते मी करू शकलो नाही. पण जे होते जे सांगणार होते त्यानुसार मी एक्सपिरियन्स करत गेलो माझ्या, आणि मला चांगला म्हणजे प्लेस वगैरे लागायला लागला. ठीक आहे, मला कॉन्फिडन्स वाढला, बॉडी पण चांगली दिसायला लागली. तर असं खेळत गेलो. मग त्याच्यानंतर मग मी मिस्टर युनिव्हर्स खेळलो. तिथे काय नाही, तिथे माझ्या कॅटेगरीमध्ये 75च्या कॅटेगरीमध्ये 40 बॉडी बिल्डर होते. मग त्याच्यातून मी एक 10 बॉडी बिल्डर मध्ये सिलेक्ट झालो. टॉप 10 मध्ये लागला होता. हां, तुला वाटलं होतं टॉप 10 मध्ये लागू आपण? नाही वाटलं नव्हतं बिलकुल. पण सागर, तू मिस्टर युनिव्हर्सचा स्टेज गाठलं, बरं पुढे अजून तुला बऱ्याच स्पर्धा खेळायच्या आहे. पण मला एक प्रामुख्याने प्रश्न विचारावा असं वाटतो की ह्या क्षेत्रामध्ये अशी मुलं असतात की स्वतःवरच एक्सपेरिमेंट करतात, ते पण स्टेरॉइडचं. सप्लिमेंट तर किरकोळ गोष्ट आहे, स्वतःवर स्टेरॉइड यूज करून बघता, मग त्याच्यानंतर विपरीत परिणाम होता, काहींना त्रास होतो, त्याचा हार्ट अटॅक होतो. आणि ह्या न्यूज चॅनल्समध्ये सांगितलं जातं की बॉडी बिल्डिंग करायचा, त्याच्यामुळे तो हे झाला, आणि ह्यामुळे बॉडी बिल्डिंग क्षेत्र कुठेतरी बदनाम होतं. याबद्दल तुझं वैयक्तिक मत काय? माझं वैयक्तिक मत हे आहे की तुम्ही जे पण कराल ते प्रोफेशनली करा. बरोबर. चांगला कोच हायर करा, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्याला सगळं नॉलेज आहे त्या गोष्टीचं, तसं हायर करा. कारण की कोणी असं तुम्हाला सांगेल काय कुठलीही गोष्ट, आता तो त्याच्या बॉडीसाठी घेतोय, त्याच्या बॉडीच्या प्रमाणे घेतोय. सगळ्यांचा बॉडी टाईप वेगवेगळा असतो, कोणाची प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. तर तुम्ही असं कोणतरी बोला अरे मी हे घेतलं म्हणून तू हे घे तुझी बॉडी, तर ते प्रोफेशनली नाही आहे, ते तुमच्या बॉडीसाठी हार्मफुल आहे. पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार. असं मग माझं मत हेच आहे की जे पण कराल तुम्ही ते प्रोफेशनलीच करा. पण सागर, आता तू रिसेंटली करतो काय? मी आता जिम मध्ये जॉबला आहे, ॲज अ ट्रेनर. पर्सनल ट्रेनर. याच्यावर बॉडी बिल्डिंग होते का तुझी? हां, होते. कारण की हे शेवटी कसं आहे, आता मी बॉडी बिल्डिंग करतोय तर माझं हे प्रोफेशनच आहे. बरोबर आहे, ठीक आहे. आणि प्रोफेशन माझं काम पण तेच आहे. बरोबर. जर मी आता माझी एवढी चांगली बॉडी आहे तर मला समोरचा व्यक्ती पण बघून, जर त्याला पर्सनल ट्रेनिंग घ्यायची आहे तर तो बघून, पहिला फर्स्ट इम्प्रेशन आपली बॉडीच आहे ना, तो मला बघणार. हा, मग त्याच्यानंतर सेकंडरी नॉलेज आहे. तर मग त्यामुळे माझे क्लायंट पण वाढत गेले. असं आहे माझा, मग ते माझा सोर्स वाढत गेला. असं आहे. पण घरी तेवढं देणं होता का पैसे? घरचे पैसे, आई वडील? हो, घर चालतं माझं स्वतःचा खर्च, बॉडीचा खर्च आहे तो चालतो. पण तिथल्या जर मला अजून चांगल्या मोठ्या लेवलला जायचं तर मला माझा सोर्स वाढवावा लागेल. खरी गोष्ट आहे. बरोबर. आता सध्या तरी सागर, तू एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, करता धरताय तू घरातला, पण असं आई वडिलांनी कधी तुला ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रासाठी विरोध केला नाही का? नाही, असं आईवडिलांनी तर कधी विरोध नाही केला. पण बाकीची लोक होती जे फॅमिलीमध्ये, काय करतोय सागर, असं तसं की का त्याला खर्च किती आहे त्या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे काका झाले तर हे सगळं एवढे रोजची अंडी चिकन वगैरे. तर माझी आई त्यांना हे एकच गोष्ट बोलली की माझ्या मुलाला करायचं ना, मी करते ना, आणि तो करतोय तेवढं. असं नाही की तो पण घरामध्ये आणून देतोय, घर चालवतोय सगळं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. तर ते आमचं व्यवस्थित चालू आहे. तर ठीक आहे. तर ते बोलले, तेवढं त्यांनी बोलले ठीक आहे, आम्ही काय ते एवढं काय मनावर घेतलं नाही. सोडून मला करायचं आहे, मला माहिती आहे पुढे जायचं आहे, ग्रोथ करायचं आहे. आणि माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला याच्यामध्ये. आता काका बघताय, काकांना सांगतो, काका तुम्ही सागरला पण थोडा सपोर्ट करत राहा, कारण तो चांगल्या क्षेत्राकडे तो. नाही, आता सगळेजण सपोर्ट करतात. म्हणजे सुरुवातीला त्यांना फक्त या गोष्टी, पण आता समजलं तो ग्रोथ करत गेला तर कोण काय बोलत नाही. पण जेव्हा सागरने जिम वर्कआउट स्टार्ट केला, सागरने कधी सप्लिमेंट घेतले, तर असं कधी मित्रांनी तुला टोकलं नाही की काय रे बाबा काय पावडर डबे काय खातो, असं कोणी बॉडी बनवल, असं कधी तुला बोललंय? बोलले ना खूप जण, ज्यांना नॉलेज नाही ना याच्याबद्दल, ते बोलले मला की अरे हे काय डब्बा खाऊन बॉडी बनवतो. पण तो डब्बा काय आहे तर तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? ते मिल्क पासून बनतं. तर असं आहे. तर ते आता ती आपली बॉडीची रिक्वायरमेंट आहे. दिवसभरामध्ये जेवढं प्रोटीन आपल्याला पाहिजे ते आपण नॅचरल सोर्स मध्ये नाही कम्प्लीट करू शकत, कारण की तेवढी बॉडीची कॅपॅसिटी पण नाही की आपण एवढं दिवसभर खा, आणि तेवढा वेळ पण नाही. तर त्यामुळे आपल्याला ते सोर्स एक प्रोटीन कम्प्लीट करायचं आहे म्हणून, रिक्वायरमेंट कम्प्लीट करायचं म्हणून ते घेतो आपण सप्लिमेंट. आणि ते काही वाईट नाहीये, मिल्क पासून बनतोय, ते प्रोसेस आहे असं डायटरी प्रोडक्ट. सागर, तुझा फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे? सुनील जाधव, परत रुबी. बरं, यांना कधी भेटलाय?
नाही, यांना कधी भेटलो नाही अजूनपर्यंत मी. फक्त सुनी रुबीला भेटलो होतो मी इथे आपलं मिस्टर युनिव्हर्सच्या कॉम्पिटिशनला. सागर, अजून तुला बऱ्याच स्पर्धा ह्या पुढे खेळायच्या आहेत, तर तुझं पुढचं टार्गेट नेमकं काय असणार आहे आणि त्याच्यासाठी तू काही कोच वगैरे कोणी हायर करणार आहेस का आता इथून? हां, डेफिनेटली कोच तर हायर करेलच मी, कारण की मला प्रोफेशनली जायचं आहे. आता जे काय करायचं आहे ते जे अगोदर होतं ते ठीक आहे, सोडून द्या. म्हणजे ते त्यांनी काय मला काय चुकीचं गाईड नाही केलं, त्यांच्याकडे पण सर्टिफिकेट वगैरे होतं, पण ते ठीक आहे. एक लेवलला गेल्यानंतर ते कुठे ना कुठे आपल्याला चेंज करावं लागतं ना, की आपल्याला मोठ्या लेवलला जायचं आहे, तर त्यासाठी. कारण तसं नॉलेजेबल माणूस लागतो. जर समजा तुला उद्या कोच हायर करायची जर वेळ आली तर तू अंदाजे कोणाला करू शकतो? एक अंदाज तुझा मनातला कोण आहे? आता पहिलं म्हणायला गेलं तर माझा मित्र यतीश ठाकरे, तो तर माझा चांगला, हां, तो तर माझा खास फ्रेंड आहे. डेफिनेटली मी त्याच्याकडेच जाणार. आणि तो ज्या व्यक्तीकडे आहे, मनीष आडवींकडे, त्यांना तर कोण नाही ओळखत, सगळेजण ओळखतात, चांगले चांगले लोक ओळखतात. बस ते पण शून्यातून वर आलेले. सागर, तू आता ह्या इथपर्यंत येऊन पोहोचला, तुझा जर्नी इथपर्यंत येऊन पोहोचली, याच्या पुढे अजून तुला जायचं आहे, तर आत्तापर्यंतचा तुझा सक्सेसचा मंत्र नेमकं तू काय सांगशील की इथपर्यंत तू येऊन पोहोचला? इथपर्यंत मी येऊन पोहोचलो म्हणजे आता जे काय केलंय ते एकदम तुम्हाला मी सांगितलं माझी जर्नी काय, एकदम सुरुवात मी छोट्यापासून केली, असते आता पुढे जात ग्रोथ होत चालली आहे माझी, सोर्स पण वाढत चालला आहे माझा. तर तेच म्हणा, जे खेळायचं आता जे काय करायचं प्रोफेशनली करायचं आहे आणि मला एक काहीतरी मोठं नाव कमवायचं आहे, म्हणजे जेणेकरून माझे आई वडील माझ्यावरती प्राऊड फील करतील. मला एक असं म्हणजे तुझ्या बोलण्यातून एक प्रश्न मला निर्माण होतोय. श्रीमंताच्या घरातली मुलं ह्या क्षेत्रात आपल्याला बघायला भेटत नाही कधी. श्रीमंताची मुलं फक्त बॉडी बघतात, ज्याची बॉडी बघतात तो मिडल क्लास फॅमिली मधला असतो. याबद्दल तुझं मत काय? कारण की काय माहिती आहे का, त्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांच्याकडे ते मेंटली बोलतात ना, फिजिकली मेंटली स्ट्रॉंग, ह्या गोष्टीसाठी धमक नाही आहे असं आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला इमोशनली मेंटली सगळं काय भरपूर काय सॅक्रिफाईस करायला लागतो लाईफमध्ये, कॉम्प्रोमाइज करायला लागतो सगळ्या गोष्टीला. तर असं आहे, तर ते प्रत्येक जण नाही करू शकत. बरोबर आहे. म्हणजे हजारातून मोजकेच पोरं 10% मुलं करू शकतात फक्त हे. सागर, खूप खूप धन्यवाद. आज तू वेळात वेळ काढून माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुझी संपूर्ण स्टोरी सांगितली की सागर हा फार तळागाळातला मुलगा आहे, म्हणजे खूप छोट्या फॅमिलीमधून वर आलेला आहे, कष्टातून तो वर आलेला आहे, आईवडिलांचा त्याला चांगला सपोर्ट मिळतो आहे. तर तुम्हाला सागरची ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझा चॅनल ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.